दररोज तीच भाजी खाऊन आणि तोच मसाला खाऊन कंटाळा आलाय का? तर चला आज बनवूया चमचमीत अशी ही डबल बीची भाजी. इंग्लिशमध्ये ह्याला लिमा बीन्स असं म्हणतात. हाय इन प्रोटीन आहे. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पाव कप ओलं नारळ घ्यायचं आहे. त्यामध्ये अगदी छोटासा पिल्लू कांद्याचं घालायचं आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालायचा आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून खसखस घालायचा आहे. 2 टीस्पून तीळ घालायचा आहे. सॉरी 1 टीस्पूनच आहे, 2 नाही. 1 टीस्पून तीळ, 1 टीस्पून खसखस. त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि इथे मी खाडं हिंग घेतलेलं आहे. खाडं हिंग नसेल तर हिंगाची पावडर घातली तरीही चालेल, अर्धा टीस्पून. आता हे सगळं थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे. हे पहा ह्या प्रकारे खाडं हिंग वापरत असाल तर ते अख्खं राहायला नको ह्याची काळजी घ्या. त्याच्यामुळे अगदी बारीक अशी पेस्ट ह्याची तयार करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये 2 टीस्पून तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि आपले पावशर डबल बी हे डबल बी मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे. परतून घेतल्यामुळे बटाट्याला आणि डबल बीला छान असं टेक्स्चर मिळतं आणि त्याची चवही वाढते. 2 ते 3 मिनिटं परतून झालं, की ह्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. उन्हाळ्यामध्ये हे डबल बी तुम्हाला सहज कुठल्याही आठवडे बाजारात मिळून जातील. सो तुमच्या शहरात जर आठवडे बाजार भरत असेल, तर तिथून ह्या डबल बी नक्की विकत आणा. आता पुन्हा त्याच कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं आहे आणि आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता तो घालायचा आहे. आता इथे मसाला परतताना काळजी घ्यायची आहे. एकदम मोठी आच करून मसाला परतायचा नाही. आपण सगळे ह्यामध्ये कच्चे जिन्नस वाटून घेतलेले आहेत. त्यामुळे हे मंद आचेवरती छान तेल सुटेपर्यंत आरामात परतून घ्यायचं आहे. घाई अजिबात करायची नाही, नाहीतर भाजीला चव येणार नाही. आता मसाले छान परतले की थोडंसं बाजूला करायचं. 1 ते 2 टीस्पून तेल पुन्हा घालायचं आणि ह्यामध्ये आपले सर्व बेसिक मसाले घालून घ्यायचे. आच मंदच ठेवायची बरं का आणि मंद आचेवरतीच हे आपले बेसिक मसाले परतून घ्यायचे आहेत आणि परतून झाल्यानंतरून आपला जो वाटणाचा मसाला होता त्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 1 ते 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटलं की ह्यामध्ये 2 ते 3 कप पाणी घालायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी ह्यामध्ये घालू शकता. आता सुरुवातीला 3 कपच पाणी घाला. मसाला पाण्यामध्ये व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्या आणि आता ह्यामध्ये आपण जे डबल बी आणि बटाटा परतून घेतला होता, ते घालायचे आहेत. आता पुढे जाऊन जर तुम्हाला वाटलं, की भाजीमध्ये पाणी थोडंसं कमी आहे किंवा तुम्हाला भाजी थोडीशी वाढवायची आहे, थोडीशी सरबरीत किंवा थोडीशी पातळ करायची आहे, तर ह्यामध्ये कोमट पाणी किंवा गरम पाणी करूनच घाला, नाहीतर भाजीची चव बिघडते. थंड पाणी अजिबात घालायचं नाही. आता बटाटा आणि डबल बी घातल्यानंतरून मिक्स करायचं, मीठ घालायचं आणि झाकण ठेवून बटाटा आणि डबल बी मस्त शिजेपर्यंत हे शिजून घ्यायचं. साधारण 15 ते 16 मिनिटं लागतात. आता बघा 15 ते 16 मिनिटं झालेली आहेत. किती सुंदर आणि अशी मस्त तरी आली आहे आपल्या ह्या भाजीला. डबल बी सुद्धा शिजलं आहे की नाही ते चेक करूयात. हे पहा डबल बी शिजलेलं आहे. डबल बी शिजला आहे म्हणजे अर्थातच बटाटा तर शिजलेलाच असणार. बटाटाही शिजला आहे. आता मस्तपैकी ह्यावरून कोथिंबीर भुरभुरा आणि गरमागरम ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत सर्व्ह करा आणि सोबत रायता आणि कांदा आणि लिंबू द्यायला विसरू नका. मस्तपैकी चमचमीत आणि तर्रीदार ही भाजी बनवून बघा आणि कशी वाटली ते कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बाय.